स्थानिक दुकानदार की क्विक कॉमर्स, ब्लिंकिट, झेप्टो तुमची दुकानं बंद करणार आहेत का? तर हा एक महत्त्वाची समस्या आत्ता दुकानदारांसमोर आहे. ब्लिंकिट आणि झेप्टो यामुळे भारतातील स्थानिक दुकानदारांचे बिझनेस हॅम्पर व्हायला चालू झालेले आहेत. त्यांच्यासमोर नवीन नवीन आव्हानं निर्माण झालेली आहेत. भारतामध्ये क्विक कॉमर्स मार्केट जे 2023मध्ये 45,000 कोटीच्या आसपास होते, ते 2027पर्यंत 2 लाख कोटीपर्यंत जाण्याची अंदाज आहे. म्हणजेच काय, झेप्टो आणि ब्लिंकिट स्थानिक दुकानदारांसमोर अजून जास्त कॉम्पिटिशन्स क्रिएट करणार आहेत. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन काय आहे, तर कंझ्युमरची बदललेली ग्रोसरी बाईंग बिहेवियर. आत्ताच्या घडीला भारतातील टॉप 8 सिटीजमध्ये 25 ते 30% कंझ्युमर्स हे महिन्यातनं एकदा तरी स्विगी किंवा झोमॅटो किंवा हे ब्लिंकिट यूज करत आहेत. मग आता हा भावनेचा विषय उरलेला नाही, तर ही बदलत्या काळाची गरज आहे. आणि हा जर बदल तुम्ही अडॉप्ट केला नाही तर तुमचे बिझनेस नक्कीच इम्पॅक्ट होणार आहेत, तुमचे बिझनेस नक्कीच बंद पडणार आहेत. तर मग आत्ताच्या घडीला स्थानिक दुकानदारांसमोर येणाऱ्या महत्त्वाच्या समस्या किंवा आव्हानं कोणती आहेत ते आपण चेकआउट करू. तर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान कोणतं आहे? सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे प्राईस प्रेशर. प्राईस प्रेशर्स म्हणजे काय, तर जे प्रॉमिनंट FMCG कंपन्या आहेत त्यांच्याकडून ब्लिंकिट, झेप्टो या क्विक कॉमर्स कंपन्या प्रॉडक्ट प्रोक्युरमेंट्स करतात. त्यातमध्ये त्यांना 15 ते 20% एक्स्ट्रा बेनिफिट मिळत आहे. आणि याच्या अपोजिटला स्थानिक दुकानदारांचं प्रॉफिट मार्जिनच 10 ते 15% असल्यामुळे हा जो प्राईस गॅप आहे ते मॅच करू शकत नाही आहेत. त्यामुळे जी प्राईस आपल्याला स्थानिक दुकानदारांकडून मिळते त्यापेक्षा कमी रेटमध्ये आपल्याला क्विक कॉमर्स थ्रू कंपन्या ऑफर करत आहेत. हा एक महत्त्वाचा पार्ट्स आहे ज्यामुळे स्थानिक दुकानदार त्यांचा कस्टमर लूज करत आहेत. आव्हान नंबर 2 कोणतं आहे, तर आव्हान नंबर 2 आहे लोकांची बदललेली मानसिकता. आत्ताच्या घडीला कंझ्युमर हा स्पीड आणि कन्व्हिनियन्सला प्रेफर करत आहे. रेडसीच्या रिपोर्टनुसार भारतातील जो अर्बन कंझ्युमर आहे त्यातले 60% कंझ्युमर हे कन्व्हिनियन्सला पैशापेक्षा जास्त प्रेफर करत आहेत. आणि ॲव्हरेज जो वेटिंग टाईम आहे कंझ्युमरचा तो आता 24 तासावरून 30 मिनिटांपर्यंत कमी आलेला आहे. त्यामुळे हळूहळू काय होत आहे, लोकांची दुकानामध्ये जाण्याची मानसिकता कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे जो स्थानिक दुकानदारांचा फुटफॉल आहे हा कमी होत आहे आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या बिझनेसवर होत आहे. आव्हान नंबर 3 काय आहे, तर टेक्नॉलॉजी गॅप. भारतामध्ये अजूनसुद्धा 80% स्थानिक दुकानदार हे ट्रॅडिशनल पद्धतीनेच बिझनेस करत आहेत. त्यामध्ये त्यांचा टोटल इन्व्हेंटरी हे ट्रॅकेबल नाही आहे. ते त्यांना माहीत नसल्यामुळे लोकांची जेव्हा गरज आहे तेव्हा ते इमिजिएटली प्रॉडक्ट प्रोव्हाइड करू शकत नाहीत. याच्या अपोजिट जर तुम्ही क्विक कॉमर्स कंपन्या बघितल्या असतील तर ह्यांच्याकडे प्रॉमिनंट सॉफ्टवेअर्स आहेत जे त्यांची इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची ॲक्युरेसी 99% पर्यंत प्रॉमिनंट आहे. त्यामुळे काय होतं की लोकांची डिमांड आणि सप्लाय मॅच होत आहे आणि यामुळे स्थानिक दुकानदारांची स्पर्धा अजून जास्त कठीण होत आहे. प्रॉब्लेम नंबर 4 किंवा आव्हान नंबर 4 काय आहे, तर डिलिव्हरी मॉडेल. स्थानिक दुकानदार होम डिलिव्हरी म्हणजे एक खर्च किंवा लायबिलिटी म्हणून बघत आहेत. पण याच्या अपोजिटला जर तुम्ही क्विक कॉमर्स कंपन्या बघितल्या असतील तर या होम डिलिव्हरी ऑफर करतात. त्यामध्ये ते मोस्ट ऑफ द टाईम काही ऑफर देतात किंवा फ्री डिलिव्हरी ऑफर करतात. त्यामुळे काय झालेलं आहे, त्यामुळे स्थानिक दुकानदारांसमोर खूप मोठी कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. स्थानिक दुकानदारांनी ही गोष्ट आता लक्षात ठेवली पाहिजे की होम डिलिव्हरी आता लक्झरी राहिली नाही तर ती एक बेसिक एक्सपेक्टेशन झालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्याकडे एक ऑपरेशनल खर्च म्हणून बघत असाल तर तुमच्यासाठी बिझनेस हा अजून जास्त कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचा आव्हान किंवा प्रॉब्लेम काय आहे, तर ते आहे ब्रँड परसेप्शन्स. क्विक कॉमर्स ब्रँड्स हे पर्टिक्युलरली एक व्हिजिबिलिटी प्रॉस्पेक्टिव्ज मॉडर्न, फास्ट आणि ऑर्गनाइज दिसतात. बट याच्या अपोजिटला जर तुम्ही लोकल दुकानदार बघितले असतील तर ते अजून पण ट्रॅडिशनल वेनीच बिझनेस करत आहेत. ते आउटडेटेड वाटायला लागले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला करंट मार्केट सिनेरिओमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला ब्रँडिंग, डिस्प्ले, व्हिजिबिलिटी, सर्व्हिस या सर्व गोष्टी अपग्रेड कराव्या लागतील. आणि जर तुम्ही हे अपग्रेड करू शकला नाहीत तर लोकांचं परसेप्शन गॅप वाढत आहे आणि त्यामध्ये तुम्ही नक्कीच मागं पडणार आहात. तर मग फायनल कन्क्लुजन काय आहे स्थानिक दुकानदार आणि क्विक कॉमर्समध्ये, तर भारतातले जे 12 मिलियन स्थानिक दुकानदार आहेत जे ज्यांना क्विक कॉमर्स हे रिप्लेस करत नाही आहे बट त्यांना इन्व्हॉल्व व्हायला भाग पडत आहे. ज्यांनी वेळेवर हा बदल स्वीकारला
ते नक्कीच या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहतील आणि ज्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं तर डेफिनेटली त्यांचे बिझनेसेस बंद पडणार आहेत. क्विक कॉमर्समुळे स्थानिक दुकानदार संपणार नाहीत, बट त्यांनी कोणते कोणते बदल करणं आवश्यक आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट्स आहे की त्यांनी व्हॉट्सअप ऑर्डर्स, UPI पेमेंट्स, सिम्पल डिजिटल टूल्स युटिलाइज करणं सुरुवात करायला लागेल. नियर बाय कस्टमरसाठी 30 ते 60 मिनिटांची डिलिव्हरी लोकल टाईम चालू करायला लागतील. त्याचबरोबर त्यांचं जे दुकान आहे ते स्वच्छ, ऑर्गनाइज आणि क्विक सर्व्हिस देणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात मोठी ताकद म्हणजे कस्टमर रिलेशनशिप आणि ट्रस्ट, जे तुम्हाला कोणतंही ॲप देऊ शकत नाही. त्यामुळे जर भारतातील स्थानिक दुकानदार हे बदल स्वीकारतील तर ते इथून पुढेही क्विक कॉमर्स असेल किंवा ई-कॉमर्स असेल त्यांच्याही पुढे जाऊन बिझनेस टिकून ठेवतील. सो तुम्हाला ह्याच टाईपचे व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका.